साधूंच्या नावाखाली सरकारचा संधी साधूपणा झाडं तोडून जमीन सपाट करणार आणि उद्योगपतींच्या घशात घालतील। उगा संघर्ष वाढवू नका। नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा इशारा। आमचे सगळे प्रकल्प पर्यावरणपूरक असतात। पर्यावरणाचा समतोल राखणं ही शासनाची भूमिका आहे। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधूग्रामसाठी आरक्षित आहे। फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15,000 खड्डे खणतोय। मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। महाजनांसोबत दुश्मनी झाली तरी हरकत नाही, पण तपोवनातील झाडं तोडून देणार नाही। अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा। तर साधूग्राम उभारण्यासाठी झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला विरोध। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंविरोधात मालवणमध्ये गुन्हा दाखल। घरात बेकायदेशीररित्या शिरल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांची तक्रार। तर भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा राणेंचा आरोप। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाट आहेत। माझ्यावर 10 गुन्हे दाखल झाले तरी पैसे वाटप करणाऱ्यांना सोडणार नाही। गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले। रवींद्र चव्हाणांवर आगपाखड। आम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी प्रचारात फिरत आहे, तर गुन्हा कुणी दाखल केला हे मला माहिती नाहीये। निलेश चव्हाणांच्या आरोपांवरती रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। शिवसेनेतील इतर नेते रवींद्र चव्हाणांवर का बोलत नाहीयेत? निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय, एकटं पाडलं जातंय, नितेश राणेंचा आरोप। पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना काँग्रेसवर नाराज। विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केल्यानं नाराजी। चनिथलांनी ठाकरेंना मुंबईत चर्चा करू असं कळवलं होतं, सूत्रांची माहिती। आपल्या पाठीशी देवाभाऊ आहेत, धमक्यांना घाबरू नका। बोर्डीकरांची लेक सर्वात मोठी डॉन आहे। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांचं प्रथम पुण्यस्मरण। सर्व पुरावे असतानाही न्याय मिळण्यासाठी दिरंगाई का? आमचा निष्पाप माणूस क्रूरकर्मी लोकांनी मारला। आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या। वैभवी देशमुख भावूक। मालेगावच्या डोंगराळेमधील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी कुटुंबियांचं आमरण उपोषण। प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावं, आरोपीला तात्काळ फाशी व्हावी, कुटुंबियांसह ग्रामस्थांची मागणी। तेलंगणातून नातेवाईकांच्या लग्नासाठी जळगावला निघालेलं दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता। खामगाव मलकापूर महामार्गावरील घटना, घातपाताचा संशय व्यक्त। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ। सोनं 1200 रुपयांनी वाढून जीएसटी सह प्रति तोळा 1,31,325 रुपयांवर, तर चांदी 6,000 महागली। प्रति किलोसाठी 1,77,160 रुपये मोजावे लागणार।